राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आली. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाहीत. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेबद्दल महाराष्ट्र शासनाकडून आता एक मोठी अपडेट पाहायला मिळत आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी व कोणत्या तारखेला पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 3 टप्प्यात नमो शेतकरी योजनेचे प्रत्येकी 2,000 रुपये म्हणजेच एका वर्षामध्ये नमो शेतकरी योजनेचे एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य शासनाच्या माध्यमातून जमा केले जात असतात. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे या 10 बँकेमध्ये आता जमा केले जाणार आहेत. या बँकेमध्ये तुमचे खाते आहे की नाही हे देखील आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर शासनाची अपडेट यादी नक्कीच पहा, त्यामध्ये तुमचे नाव आहे का नाही हे देखील चेक करून नक्की पहा व तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील या यादीमध्ये आहे का नाही हे देखील आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील एक प्रश्न पडला असेल, 3 टप्प्यात पैसे म्हणजे कसे? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यासाठीच आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्य शासन प्रत्येक 3 महिन्याला नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपये जमा करत असतात. म्हणजेच एका वर्षामध्ये राज्य शासनाकडून एका शेतकरी कुटुंबाला एकूण 6,000 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. याच मदतीमधून शेतकरी राजा हा त्याच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. स्किप केल्यास योग्य ती माहिती तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतीविषयी आणखीन अपडेट तुम्हाला माहिती होत राहतील. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता आलेला 15 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, PM किसानचा हप्ता आल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जातो. परंतु यावेळेस काही तांत्रिक अडचणीमुळे 15 दिवस उलटूनही नमो शेतकरी योजनेबद्दल आणखी कोणतीही अपडेट आली नव्हती. ती तांत्रिक अडचण काय आहे आणि आणखीन किती दिवस लागतील हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका चालू आहेत, ज्यामुळे राज्य शासनाला कोणत्याही नवीन निधी आता काढता येणार नाही, जोपर्यंत या निवडणुकीचा निकाल लागणार नाही. याच मोठ्या कारणामुळे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला विलंब होत आहे. निवडणुका पार पडल्यानंतर एक 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची काही गरज राहिली नाही आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमचे बँक खाते या 10 बँकांमध्ये असेल तर तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचे पैसे सर्वात अगोदर पोहोचतील. तर जाणून घेऊया या 10 बँकांबद्दल. नंबर 1, पोस्ट पेमेंट बँक. पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये सरकार आता शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये लवकरात लवकर जमा करणार आहे. जर तुमचंही या बँकेमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
दुसऱ्या नंबरच्या बँकेचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असं आहे. ज्या शेतकऱ्यांचे खाते SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्या शेतकऱ्यांनाही आता कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज राहिली नाही आहे. कारण की शासन लवकरच नमो शेतकरी योजनेचे पैसेही SBI अकाउंटमध्ये आता ट्रान्स्फर करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज राहिलेली नाही आहे. शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या बँकेचं नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. या बँकेमध्ये पण महाराष्ट्र शासन आता लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये लवकरच वितरित करणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, चौथी बँक आहे महिंद्रा कोटक बँक. कोटक बँक जरी प्रायव्हेट बँक असली तरी पण या बँकेमध्ये जर शेतकऱ्यांचं खातं असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आता जमा केले जाणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांचे खाते महिंद्रा कोटक बँकमध्ये आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची चिंता करायची आता गरज राहिली नाही आहे. यानंतरच्या बँकेचे नाव HDFC बँक असं आहे. ज्या शेतकऱ्यांचे खाते HDFC बँकमध्ये आहेत त्या शेतकऱ्यांना आता कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज राहिली नाही आहे. कारण की शासन लवकरच नमो शेतकरी योजनेचे पैसे HDFCच्या बँक खात्यावरती लवकरच टाकणार आहे. यानंतरच्या बँकेचे नाव ICICI बँक आहे. या बँकेमध्ये देखील आता लवकरच शासन नमो शेतकरी योजनेचे पैसे टाकणार आहे. यानंतरच्या बँकेचे नाव युनियन बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना आता लवकरच नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील भेटणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज राहिली नाही आहे. तुमचे खाते जर महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असेल तर देखील तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरच जमा होईल अशी माहिती येत आहे. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमचं चॅनल मराठी न्यूज 3.0ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. धन्यवाद.